साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मातृछाया अपार्टमेंट टेंभोडे पालघर इथं माझं जंगी स्वागत झालंय। चला तर सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे। मातृछाया अपार्टमेंट बद्दल थोडंसं जाणून घेऊयात सुदाम पाटील यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार दादा, या सोसायटी बद्दल सांगा थोडंसं। आमच्या सोसायटीमध्ये साधारण 12 कुटुंब राहतात। सर्वजण एकमेकांना मदत करतात, आनंदाने सर्व सण वगैरे साजरे करतात, दिवाळी दसरा। आमचं गाव फार सुंदर आहे। गावातले लोक समाज सर्व एकमेकांमध्ये मिसळून आणि एकमेकांना मदत करून गुण्यागोविंदाने राहतात। म्हणजे आजच्या भागामध्ये सुद्धा तंटा न करता तुम्ही आनंद बघूयात आज किती धमाल करतात आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साडेमाडे। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड साठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे सलमान। सलमान, काय जिमला जातोस? नाही, मग काय करतोस? कराटे वगैरे सुट्टी असली तरच करतोस? कराटे खेळतोस कुणाबरोबर? एकटा खेळतो। अरे एकटा कराटे कसं काय खेळणार? असू देत, आता इथे एकटाच आलायस तर एक काम कर, ही 3 टोकन्स मला यातली काढून दे लवकर। डोळे मिटायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायची। 1 मिक्स कर की जरा, 2 3। मानसनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 50। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 56। अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 25। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या राऊंडला सुरुवात करतोय पण त्याच्या अगोदर स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? चिन्मय घरात। चिन्मय घरत, बर। अरे तुझ्या त्या टी शर्ट वर काय लिहिलंय मला काय कळत नाहीये नक्की, जरा काय लिहिलंय? गर्लफ्रेंड आर लाईक मेडिसिन, दे केम विथ एक्सपायरी डेट। एक्सपायरी डेट? गर्लफ्रेंड्सला एक्सपायरी डेट असते, मॅन्युफॅक्चरिंग डेट पण असते? हो। नाही। मग किती काळासाठी असतं वापरायचं ते औषध? पाहिजे तेवढा। पाहिजे तेवढं म्हणजे कधी गरज काय, सर्दी खोकला झाला, लवेरिया झाला, कधी वापरायचं? आपल्याला वाटेल तेव्हा। काय बघा, सगळ्या मुलींना बघताना ही असली मी नाही त्यातला। बरं असू दे, मग काय असे किती औषधं बदलली आहेत? एक पण नाही। एक पण नाही तरी सुद्धा पहिल्यांदा सांगतो एक्सपायरी डेट। हे बघ, या राऊंड मध्ये जर तू जिंकलास ना तर तुला हमखास एखादी मिस मिळेल, त्यामुळे या राऊंड साठी तुझं जिंकणं खूप महत्वाचं आहे। त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव छगन पाटील। बर पाटील दादा, मला सांगा की ही मुलं आजकालची असं काहीतरी लिहून फिरतात, तुम्हाला बरोबर वाटतं का असं लिहिणं? ह्या संस्कृतीचं जे आधुनिकीकरण आपलं जे झालेलं आहे ह्याद्वारे असं काही ह्या विकृती गोष्टी आहेत, काही चांगल्याही आहेत। पण मी काय म्हणतो की आता एवढं आधुनिकीकरण चाललंय ते तुमच्या गावापर्यंत सुद्धा आलेलं आहे आजकाल, तर आता हे मोबाईलचं सुद्धा फॅड सगळीकडे चालू आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या कॉलेजच्या काळामध्ये मोबाईल पाहिजे होता म्हणजे आम्हाला मजा करता आली असती? हे मोबाईल जसे आहेत तसे त्यांचे चांगले परिणामी आहेत, कारण आपल्याला लागलीच आपल्याला त्यांच्याशी सुसंवाद घडू शकतो। आपल्या जर काही अडचणी असतील किंवा काही काम असलं तर ते वेळेची बचत होते, तर ह्या दृष्टिकोनातनं मोबाईल हल्लीचा तसा चांगलंही आहे। आता विकृती काही गोष्टी करतात त्या योग्य नाहीत, ते गोष्ट सोडून द्या। बर, तुम्ही शिक्षक नाहीये ना? शिक्षक होतो पूर्वी, कॉलेज शिक्षक होता? हो। तरी म्हटलं एवढं सगळं स्पष्टीकरण करून कसं काय सांगताय? पण आता या राऊंड मध्ये स्पष्टीकरण देत बसू नका, तुम्हाला अंदाजे किंमत सांगायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। आपलं नाव? निकिता पाटील। पाटील वहिनी, आपण काय करता? मी घरीच असते, हाऊसवाईफ म्हणून। हाऊसवाईफच आहात? बरं, मग तुमचं माहेर कुठलं? माहेर सफाळा। कुठे? सफाळा। कुठे आलं ते? सफाळा माकणी। म्हणजे इथल्या एरियामध्येच आहे ते? पण मला सांगा की तुमचं लग्न ठरल्यानंतर तुम्ही किती वेळ मोबाईलवर बोलायचा? चालूच असायचं तसं, अर्ध्या तासाने। अर्ध्या तासाने चालू असायचा? मग घरी कोण ओरडायचं त्यावेळेला? कोण नाही। का?
कोण नाही, काम करून बसायची ना मी तशी. हो का? बरं, मग आता लग्न झाल्यावर किती बोलता? आता ते त्यांच्या कामावर जातात ना. मग अर्ध्या तासांनी फोन असतो सारखा? नाही. नाही, मला हेच गणित कळलेलं नाही की लग्न ठरताना अर्ध्या तासांनी सारखा फोन आणि लग्न झाल्यावर आता फोन नसतो जास्त. बरं असो, आता काय तुम्हाला इकडे त्यांच्याशी गप्पा मारता येणार नाहीयेत कारण का तुम्हाला एकटीलाच इथं खेळायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांमध्ये पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील पाटील दादा, त्यानंतर दुसऱ्यांदा बोली लावेल चिन्मय आणि सर्वात शेवटी पाटील वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे मोबाईल हँडसेट. या राईस कलर फोन मध्ये टच ची सोय आहे. या हँडसेट बरोबर एक बॅटरी, एक चार्जर व एक हेडसेट आहे. याचा बॅटरी टॉक टाइम साधारण 8 तास आहे. या मोबाईल हँडसेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत ठरवतात पाटील दादा. पाटील दादा, हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. बघा, एकदम आकर्षक असा हा हँडसेट आहे. काय किंमत आहे? 1899. 1899. नक्की? नक्की. किंमत कमी आहे जास्त आहे असं काय वाटतंय? नाही, अंदाजित मला किंमत बरोबर वाटते. तुम्हाला किंमत बदलायची आहे? नाही नाही नाही, अजिबात नाही. नाही. हीच किंमत ठेवायची आहे. हो या. लिहून टाकायची मग? हो. लिहूयात मग. चिन्मय, आता तू किंमत ठरव. हे घे 5 अंक. यातले फक्त 4 अंक तुला वापरायचे. काय किंमत आहे? 1678. 1678. नक्की? हो. किंमत कमी लावली असं वाटतं? नाही. काय किंमत? 1678. बदलायची तुला? नाही. तरी पण एक पाठीमागे मी विचारून घेतो. पाठीमागे काय अंदाज आहे? 1870. किती? 1800. 1887. तुझा काय अंदाज आहे? 1678. 1678. फिक्स आहे? हो. नक्की? हो. लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. पाटील वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. ठीक आहे, 5 अंक. लक्षात ठेवा, फक्त 4 अंक वापरायचे आहेत. काय किंमत आहे? 1687. तुम्हाला माहिती आहेत मोबाईलच्या किमती? अंदाजे सांगितली. अंदाजे सांगितली. काय किंमत बदलायची आहे, ठेवायची आहे? बघा, तुमच्या हातामध्ये 9 आहे, तर तुम्ही 6 म्हणून सुद्धा वापरू शकता. काय नाही, राहू दे. हीच राहू देत. नक्की? लिहून टाकायची ही किंमत? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मोबाईल हँडसेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा पाटील दादांनी सांगितलेली किंमत आहे 1899 रुपये. त्यानंतर चिन्मयनी सांगितलेली किंमत आहे 1678 रुपये. आणि सर्वात शेवटी पाटील वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1687 रुपये. तिघांनी किमती सांगितलेल्या आहेत. पाहूयात या मोबाईल हँडसेटची खरी किंमत किती येते. आणि या हँडसेटची खरी किंमत आहे 1789 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली होती, थोडस जरा कठीण आहे, पण निकिता पाटील यांनी जवळची किंमत सांगितली होती, त्यामुळे त्या ठरल्या विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन. अभिनंदन वहिनी, तुम्हाला मोबाईल हँडसेट मिळालाय. धन्यवाद. आता काय अर्ध्या तासांनी फोन करणार? नाही. मग 15-15 मिनिटांनी. कधी करणार आता फोन? नाही, ते जातात ना रिक्षावर, तेव्हा मग कधी येणार जेवायला, किती वाजता येणार तेव्हा फोन करते. तेव्हाच फक्त फोन करणार. नाहीतर मला ओरड दिलं तो तेजपाल कुठे सापडू देत, सारखं 5-5 मिनिटाला फोन येतात मला. असं नाही ना? आणि कधी काही आणायचं असलं तरच फोन करते, तर नाही. नाहीतर असं फोन करतच नाही. बरं, आता पहिल्यांदा त्यांना फोन लावा याच्यावरून आणि सांगा की तुम्ही पहिला राऊंड जिंकलेले आहात, म्हणजे ते जॅकपॉट राऊंड पर्यंत इथं येतील. तुम्हाला त्या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचंय. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी काय देणार आहे? भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न फारच सोपा आहे. प्रश्न असा आहे,
इवलस तिख टिन्नूला दाणा पोट दुखलं लवकर आणा म्हणजे काय? तुम्ही याच्यावर विचार करत राहा, उत्तर फोडू नका.